नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत आणि आपण सुरू करतोय जावास्क्रिप्ट फाउंडेशनवर एक सिरीज. अगदी मराठीमध्ये सोप्या पद्धतीने इथे आपण जावास्क्रिप्ट फाउंडेशन्स शिकूया. चला तर सुरू करूयात विदाउट वेस्टिंग एनी टाईम. सो लेट स्टार्ट विथ V8 इंजन की जे जावास्क्रिप्टला रन करते. V8 इंजिन म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊयात. गुगलने बनवलेले V8 इंजिन आहे जे जावास्क्रिप्टला रन करते. सुरुवातीला जावास्क्रिप्ट ही ब्राउझरमध्ये रन करण्यासाठी बनवली गेली होती. त्यानंतर हळूहळू जावास्क्रिप्ट ही कालांतराने बॅकएंडमध्येही यूज करण्यात आले. युझिंग Node.js आपण API बनवू शकतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. तर V8 इंजिनसारखे अजूनही काही इंजिन आहेत, जसं फायरफॉक्सचं स्पायडर मंकी. पण सध्या तो टॉपिक आपण सोडूयात. सध्या आपण हे बघूयात की जावास्क्रिप्टचा कोड नक्की रन कसा होतो. तर जावास्क्रिप्ट ही कंपाइल्ड आणि इंटरप्रेटेड दोन्ही पद्धतीने वर्क होते. तर कंपाइल्डमध्ये नक्की काय होते की सुरुवातीला कोड कंपाइल केल्यानंतर मशीन कोडमध्ये कन्वर्ट होतो आणि नंतर हा मशीन कोड एक्झिक्यूट केला जातो. तर जेव्हा असिंक्रोनस टाईपचे स्टेटमेंट्स असतील आपल्या कोडमध्ये, तर त्यावेळेस हे V8 इंजिन काय करते की कन्वर्ट करून त्या फंक्शन्सला किंवा त्या असिंक्रोनस कोडला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करते आणि तो एक्झिक्यूट केला जातो. आता आपण सिंक्रोनस पद्धतीच्या कोडला बघूया. सिंक्रोनस कोड म्हणजे console.log. इथे आपल्याकडे कोड स्निपेट आहे. आपण ह्या कोड स्निपेटपासून चालू करूया. तर console.log हे एक सिंक्रोनस स्टेटमेंट आहे. ते डायरेक्टली आपल्या थ्रेडवरती एक्झिक्यूट होते आणि आपल्याकडे समजा एखादं असिंक्रोनस ऑपरेशन असेल, उदाहरणार्थ प्रॉमिसेस किंवा उदाहरणार्थ सेट टाइम आउट. हे काय हे आपण नंतर समजून घेऊयात. सुरुवातीला आपण हे समजूयात की दोन पद्धतीचे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतात. एक म्हणजे सिंक्रोनस म्हणजे लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतो. असिंक्रोनस म्हणजे कोड फंक्शन कॉल केले जाते, कालांतराने ते फंक्शन जेव्हा प्रोसेसिंग कंप्लीट होते त्यानंतर ते एक्झिक्यूट होते. आता आपण समजून घेऊयात कॉलबॅक म्हणजे नक्की काय. कॉलबॅक ह्याचा अर्थ असा असतो की पूर्ण प्रोसेसिंग फिनिश झाल्यानंतर रिझल्ट देण्यासाठी त्याला तुम्ही कॉल करा. हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. आता समजून घ्या हे कोडचं एक्झिक्युशन कसे होते. फर्स्ट ऑफ ऑल इव्हेंट लूप म्हणजे काय हेही सांगतो. मायक्रो टास्क क्यू काय असतात किंवा टास्क क्यू काय असतात. आता आपल्याला प्रथमतः हे समजले आहे की सगळं कोड V8 इंजिनच्या थ्रू रन होतो. आता आपण वळूयात. हा आहे कॉल स्टॅक. कॉल स्टॅक म्हणजे मी जसं सांगितलं जावास्क्रिप्ट हे सिंगल थ्रेडेड आहे. तर हा एक कॉल स्टॅक विदाउट ब्लॉकिंग जावास्क्रिप्ट रन होत असते. म्हणजे कसे होते की लेट्स से इफ वी गो लाईन बाय लाईन, console.statement it will get executed first. After that the last console.statement will be executed म्हणजे बाय, आणि त्यानंतर सेट टाइम आउट एक्झिक्यूट होईल. हे असे का होते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे console.statements हे सिंक्रोनस पार्ट आहे. हे सिंक्रोनस असल्यामुळे सुरुवातीला हे दोन स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील. तर ते कसे होतील आपण तेही पाहूयात. ह्याच्यामध्ये इव्हेंट लूपचा एक महत्त्वाचा रोल असतो. इव्हेंट लूप काय करते की युजरने दिलेले सगळे स्टेटमेंट्स ऑब्झर्व करून जर समजा एखादं मोठं असिंक्रोनस ऑपरेशन असेल तर सुरुवातीलाच ते ऑपरेशन सिस्टम कर्नलला देते. सिस्टम कर्नल म्हणजे तुमच्या OSचा अगदी इम्पॉर्टंट भाग. मग हे टास्क ऑफलोड झाले सिस्टम कर्नलला की सिस्टम कर्नल त्याच्यावरती प्रोसेसिंग स्टार्ट करून देतो. आता ह्या केसमध्ये पाहूयात. तर हे सिस्टम कर्नलला गेल्यामुळे इथे काही मेन थ्रेड ब्लॉक नाही झाले पाहिजे. मग सुरुवातीला कसे होते की हे दोन्ही स्टेटमेंट्स हे सिंक्रोनस स्टेटमेंट्स असल्यामुळे हे कॉल स्टॅकला पाठवले जातात. हे पाठवण्याचे काम हे इव्हेंट लूप करते. इव्हेंट लूपने जसं हे कॉल स्टॅकला पाठवले तसंच त्यांचं एक्झिक्युशन होतं. ह्यानंतर चालू होतं आपला सेट टाईमआउटचं एक्झिक्युशनसाठीचं वर्किंग. तर हे वर्किंग कसं होतं. सेट टाईमआउट इज नथिंग बट असिंक्रोनस ऑपरेशन. मग हे असिंक्रोनस ऑपरेशन नेहमी टास्क क्यूमध्ये येते. उदाहरणार्थ मी आधी सांगितल्याप्रमाणे ते सिस्टम कर्नलला असाइन होते आणि सिस्टम कर्नल कालांतराने इव्हेंट लूपला इन्फॉर्म करतो की बाबा हे टास्क आता रेडी आहे आणि तू एक्झिक्यूट म्हणजे माझ्याकडून रेडी आहे, आता तू एक्झिक्यूट करू शकतोस. मग जसं इव्हेंट लूपला इन्फॉर्मेशन मिळाली की आता सेट टाईम आउट रेडी आहे
किंवा सेट टाईम आउटच्या आतली गोष्ट आपण एक्झिक्यूट करू शकतो. तो टाईम झालेला आहे आता. तर मग काय होते की इव्हेंट लूप इमिजिएटली जाते टास्क क्यूमध्ये. टास्क क्यूमधून पहिले ते चेक करत असते. इव्हेंट लूपचं एक महत्त्वाचं काम आहे की ते सातत्याने चेक करत असते हा कॉल स्टॅक एम्प्टी आहे का. कॉल स्टॅक म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे जावास्क्रिप्ट सिंगल थ्रेडेड आहे. मग हे सिंगल थ्रेड ज्याच्यामध्ये सगळे टास्क एक्झिक्यूट होतात ते एम्प्टी आहे का. जर ते एम्प्टी असेल तर ते टास्क क्यूमध्ये चेक करते आणि टास्क क्यूमधले अवेलेबल असलेले टास्क उचलून ते कॉल स्टॅकला देते. आता कॉल स्टॅकमध्ये होते काय की कॉल स्टॅकला दिलं गेल्यानंतर V8 इंजिन तिथे एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट तयार करतो. ह्याला जास्त डिफिकल्ट न घेता तुम्ही इतकंच समजून घ्या, एखादं फंक्शन असेल, सेट टाइम आउट इज नथिंग बट अ फंक्शन. आता हे टास्क क्यूमध्ये आले, जसे फंक्शन कॉल झाले तसं ते कॉल स्टॅकमध्ये गेले. जशा फंक्शनने रिटर्न केलं म्हणजे फंक्शन संपलं तर ते कॉल स्टॅकमधून बाहेर गेले. अशा पद्धतीने सातत्याने हा कॉल स्टॅक एम्प्टी होत असतो. फंक्शन कॉल की कॉल स्टॅकमध्ये फंक्शन जाणार आणि फंक्शन रिटर्न केले की ते कॉल स्टॅकमधून निघून जाणार. आता सुरुवातीला हे जर सेट टाइम आउट ह्या कॉल स्टॅकमध्ये गेले, त्यानंतर V8 इंजिनचं काम आहे की त्या फंक्शनसाठी एक एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट तयार करणे. एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट इज नथिंग बट ज्याच्यामध्ये कोड रन होतो. तर तो कोड रन कसा होईल, त्या फंक्शनसाठी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. मी आधी सांगितल्याप्रमाणे V8 इंजिन हे रिस्पॉन्सिबल असते जावास्क्रिप्ट कोडला रन करण्यासाठी. आता इथे फक्त फंक्शनचा स्टॅक बनलेला आहे. आता V8 इंजिन त्या फंक्शनच्या स्टॅकमधून एका फंक्शनला उचलेल आणि त्यानंतर त्याचा एक एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट तयार करेल. त्या एक्झिक्युशन कॉन्टेक्स्टमध्ये त्या फंक्शनसाठी लागणारा सगळा मेटाडेटा असतो, इन्क्लुडिंग ऑल द व्हेरिएबल्स यूज्ड इनसाइड दॅट फंक्शन, फंक्शन रिलेटेड मेटाडेटा, धिस स्टेटमेंट आणि स्कोप, अशा काही गोष्टी घेऊन इथे एक्झिक्युशन कॉन्टेक्स्ट तयार केला जातो आणि ते एक्झिक्यूट होऊन युजरला रिझल्ट दिला जातो. आता वळूयात आपण मायक्रोटास्क क्यूकडे. तर मायक्रोटास्क क्यू म्हणजे नक्की काय, हे वेगळे काही नसून हे काइंड ऑफ टास्क क्यूच आहे. ह्याला थोडी जास्त प्रायोरिटी दिलेली असते. म्हणजे कसे असते की काही वेळेस आपण लिहिलेल्या कोडमध्ये प्रॉमिसेस किंवा प्रोसेस डॉट नेक्स्ट टिक अशा काही गोष्टी असतात. प्रॉमिसेसकडे आपण नंतर वळूया. आता तुम्ही समजून घ्या की प्रॉमिसेस इज नथिंग बट अ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स. ज्या कोडमध्ये प्रॉमिसेस असतात हे प्रॉमिसेसला जास्त प्रायोरिटी दिली जाते, त्यांना अधिक प्राधान्य दिले जाऊन ह्या टास्कमध्ये येणाऱ्या गोष्टी ह्या नंतर एक्झिक्यूट केल्या जातात. प्रथमतः मायक्रोटास्क क्यूमधून सर्व गोष्टी घेऊन इव्हेंट लूप कॉल स्टॅककडे जाते. तर आपण परत पाहूयात ह्या कोडचे एक्झिक्युशन कसे होईल. ह्या कोडमध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत. फर्स्ट स्टेटमेंट IMJS हे पहिले एक्झिक्यूट होईल. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट हे इमिजिएटली ऑफलोड केले जाईल सिस्टम कर्नलला. का, कारण ह्या ऑपरेशनला टाईम आउट आहे सध्या हा 1000 मिलीसेकंड म्हणजे 1 सेकंड आहे. तोपर्यंत तुमचं मेन थ्रेड ब्लॉक न होता तुमचं एक्झिक्युशन चालू राहावं, ह्यासाठी नेक्स्ट स्टेटमेंट केवळ. नेक्स्ट स्टेटमेंट सिंक्रोनस असल्यामुळे ते इमिजिएटली एक्झिक्यूट होईल. आता जेव्हा सेट टाईम आउटकडे येतो, सेट टाईम आउटसाठी ऑब्व्हियसली सिस्टम कर्नल इन्फॉर्म करेल इव्हेंट लूपला आणि इव्हेंट लूप इमिजिएटली त्याला टास्क क्यूमध्ये टाकेल. आता टास्क क्यूमध्ये टाकल्यानंतर इव्हेंट लूपचं नेहमीचं काम सातत्याने चेक करत राहणे, कॉल स्टॅक एम्प्टी आहे का, कॉल स्टॅक एम्प्टी आहे का. आणि कॉल स्टॅक एम्प्टी असल्यास टास्क क्यू किंवा मायक्रोटास्क क्यू ह्याला अधिक प्राधान्य असते, ज्याच्यामध्ये जे काही अवेलेबल असेल ते उचलून कॉल स्टॅकला देणे. आता कॉल स्टॅकमध्ये स्टॅक म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी वर येत राहणार, सगळं लिफो मॅनरने एक्झिक्यूट होणार, लास्ट इन फर्स्ट आउट. तर जे लास्ट आलेले फंक्शन होते त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी V8 इंजिन ट्राय करणार. अशा पद्धतीने ह्याचे एक्झिक्युशन कंप्लीट होईल. धन्यवाद मित्रांनो.